नमस्कार सगळ्या ताईंना, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे सगळ्यांचं आमच्या ब्लॉगमध्ये. आणि आता वाजले सकाळचे 9:30 आणि छान असं ऊन पडलं बघा आमच्याकडं. आज बिलकुल पाऊस नाही. काल संध्याकाळपासून पाऊस उघडलेला आहे. तर आता सगळी शेती गेलेली आहे बघा. सकाळी सकाळीच दिसत असून तुम्हाला कोणाचं औषध मारणं, कोणाचं मिरच्या. जोपर्यंत पाऊस उघडलेला आहे तोपर्यंत चालतं. पावसामध्ये खूप परेशानी होती, त्याच्यामुळे लवकर गेलेली आहे सगळी शेती. आणि आम्ही पण जाणार आहे आज शेती. आणि आज आहे आपल्या सोनूचा रिझल्ट. तर सोनूला ओ बेटा, तर समू ब्रशसाठी एवढी भांडती बघा ताई. आता कोलगेट घेऊन चालू आहे खेळणं इकडं. तर आज माझ्या दादाचा रिझल्ट आहे म्हणा. हा, दादाचा रिझल्ट आहे. तसं नाही. तर सोनूला किती टक्के पडते माहीत नाही. आज सोनू आणि सोनूचे पप्पा 1:30 वाजता त्याचा रिझल्ट बघायला जाणार आहे. तर तो त्याची आज शाळा पण दाखवणार आहे तुम्हाला. आणि त्याला किती पर्सेंटेज पडले तेही दाखवणार आहे. आणि आता लागलेली भूक. हो, तुला बी जायचंय का? कुठं जायचंय तुला? दादाकडे जायचं का? अशी केंगड बोलती बघा आपली समू, छान अशी. आणि आज आहे बाजार आमचा शनिवारचा. तर शनिवारच्या बाजारासाठी आईने परत भाजी काढून आणलेली आहे. म्हणजे जी आपण रात्री दाखवली तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये, तर ती त्यांनी उधडी देऊन टाकली, म्हणजे डायरेक्ट देऊन टाकली. 300-400 रुपयामध्ये दिली वाटतं. आणि ही आता परत काढलेली नेण्यासाठी तर इकडं धुवून ठेवली बघा. आणि सकाळी छान ऊन पडलं असं वाटत होतं आता 2-4 दिवस काही पाऊस येत नाही. पण इकडं बघू शकता परत आभाळ आलेले. काय करतं काय माहिती आता. तर आमरेत जाणार आहे आम्ही. बघू आता थोडंसं फटकलं की चालल्या जाऊ निंदायला. आणि आता जेवण वगैरे करायची आम्हाला. तर चला, आता जेवण वगैरे झालं बघा माझं. आता वाजलेले दुपारचे 12:30. आणि 12:30 वाजता परत आईने भाजी काढून आणली. तर ही भाजी आणलेली बघा काढून. उधाडी देत आहे. ही तिसरी खेप आहे त्यांची. सकाळी गेल्या, नंतर एकदा गेल्या, आता तिसऱ्यांदा भाजी आणली. ही पण उधाडी द्यायची, म्हणजे विकायचं काम नाही. थोडेफार कमी येते पण मग जास्त गड्ड्या कटता. तर परत आता धुणं चालू आहे बघा इकडं. आणि आज चालू आहे आपले कॉलम भरणं. बघू शकता इकडं चालू आहे कॉलम भरायचं काम. तर ते आबळ पण आलेले. तर आई सकाळी पण भाजी विकून आल्या बघा. म्हणजे सकाळपासून 2दा भाजी विकली आईने, हाय ना त्या. तर उधाडीच देऊ राहिले तुम्ही? हो का? हा, आता 1 वाजलेला आहे लगे. आता जवळजवळ सरतायला 1:30-2 वाजते. तर आता काही त्या उधाडी देणार नाही. पण सकाळपासून 2दा त्यांनी भाजी उधाडी दिली. सकाळी किती नेली होती? सकाळीच कालची सकाळी एकदा नेली 50 गड्डी, एकदा नेली 60 गड्डी. आणि आता किती काढलेली आहे? आता 50 काढली. तर आता डबल 50 काढली बघा. आणि वरतून हे बघा ऊन पण पडलेलं आहे आणि बारीक पाऊस पण चालू झाला, दिसत असेल तुम्हाला. हे बघू शकता. तर चाललो बघा आता आम्ही शेतामध्ये. 3 वाजले आता. आरू आणि सोनू शाळेतून आले, त्यांचं सगळं आवरलं. आणि चला म्हटलं ताईला आपण आज फांदाच्या भाजीचा वेल दाखवू आणि आपली आमराई पण दाखवू. तर आम्ही चालू शेतामध्ये. इथं काढलेली बघा भाजी दिसत असाल. इकडं बाकी आपली. खूप गवत पण झालं आपल्या शेतामध्ये. आरू बघा आमच्या समोर चालती पटपट छत्री घेऊन. म्हटलं पाऊस वगैरे जर आला तर कसं दोघींना छत्रीमध्ये धरल्या जाईल, बाकीच्यांचं समजलं आहे की नाही. आणि इकडं बघा मेथीच्या भाजीमध्ये पूर्ण अशी मक्का उगलेली सगळी. अर्धी भाजी झाली आपली, अर्धी बाकी अजून न्यायची. ताई म्हणे थोडीफार नेऊन नंतर मग आपण नांगाटी करून टाकू. नंतर नवीन भाजीपाला लावणार आहे आपण इथं सगळा. आरू चिखलमधून चालली बेटा? लय चिखल आहे. अरे काय बघा आपली मेथीची भाजी. आणि भाजीलाच लागून इकडं मूग लावलेलं आहे आमच्या हरणा काकूनी. तर किती छान जमला बघा त्यांचा मूग. आपला बघू आता किती मोठा झाला. तर त्यांचा हा मूग आहे पूर्ण इथं. आणि शेजारी आहे चुलत सासूची मिरची. आणि इकडे चाललो आपण आपल्या शेतामध्ये. सरकी निंदली होती आपण, पण परत आली बघा सरकी निंदायला. आता परत गवत झालेले सरकीमध्ये बघू शकता. परत एक 7-8 दिवसानं सरकी निंदावाच लागणार आहे. आणि आपला मूग पण छान मोठा दिसतोय बघा. चला, आरूला छत्रीचं ओझं होत होतं त्याच्यामुळे घेऊन टाकली बघा लेकराला. आणि इकडं बघू शकता आपला उडीद पण छान आलेला आहे.
आणि पलीकडं मूग आहे बघा. चला मूग पण दाखवते तुम्हाला. हे उडदाचे तास आहे असे छान. थोडंफार तुटा पडलेले आहे बघा मध्ये मध्ये हे अशा, पण बरं आहे, जास्त पण दाट नाही. आणि इकडं हा आहे मूग. मूग आणि उडीद जास्त काही वेगवेगळे दिसत नाही, सारखेच दिसत असेल तुम्हाला. हे बघा तो उडीद आहे आणि हा मूग आहे. आणि इकडं आहे आपल्या जपानीच्या शेंगा म्हणजे भुईमुगाच्या शेंगा. तर हे बघू शकता. ओ बेटा, अशा आहे भुईमुग आपला सगळं. परत गवत झालेले त्याच्यामध्ये. हो ना, छोटाले आले अलीकून बघा. पलीकडं मोठाले तिकडं मग काय बघा ते आपली. तिकडं पण जपानी आणि इकडं पण जपानी. आणि इकडं आपली वेल आहे, जे मागं दाखवले तुम्हाला. वेलावर नको पाय देऊ बाळा. तर हे बघा चोपड्या दोडक्याचा वेल. हा पण चोपड्या दोडक्याचा वेल बघू शकता. छान फुलं वगैरे पण लागलेले. हा आहे डांगराचा वेल. 3 डांगराचे वेल, चक्रीचा वेल आहे इथं. आता मधूनच जातो आम्ही. चल इकडं फट्टी ना, चाल. फट्टी म्हणजे मधी. चला रो. तर कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं आईने कोथिंबीर, शेपू आणि पालक आणला होता. तर तो केवढा झाला दाखवते तुम्हाला. आपण बांधावर लावलेला आहे, तो पण छान आला बघा, मस्त दिसू लागला. आणि भेंडीला पण आणि गवारीला पण छान फुलं लागले म्हणे, ते पण बघू. आणि मस्त वाटतं बघा, शेतामध्ये आलो आम्ही फिरायला तो, कारण की छान उघडला आज. तर इकडं बघा ही चवळी आपली. चवळीची झाडं पण लावलेली आपण. आणि भेंडीचे दाखवते तुम्हाला. हे बघा छान अशी भेंडी पण लावलेली आम्ही मस्त सोनूला डब्यासाठी. गवत झालेले आता निंदून काढावं लागणार आहे, पण आता एकदाच काढू सगळं निंदून. इकडं दिसतंय, पुढं दिसते तुम्हाला गवार. चांगले मोठे तासे, म्हणजे भरपूर भेंड्या निघणार. रोज जरी तोडल्या तरी निघन. आणि बरोबर आई म्हटलं त्या फुलं लागले गवारीला. तर असे लागलेली बघा फुलं मस्त. 8 दिवसात तर आपल्या गवारीच्या पण शेंगा निघत्या. आणि पुढं चला छानपैकी आपलं छोटासा मळा भाजीपाल्याचा, छोटाशा मळा. चल बेटा. तर ह्या आलो आपण आपल्या मळ्यामध्ये. तर इकडं बघू शकता ताई, जास्त काही लावलेलं नाही बरं का. मस्त अशी थोडीशी कोथिंबीर लावलेली आहे, थोडासा शेपू लावलेला आहे. काय समू पालक आहे. तर असं दिसतंय आपलं शेपू, पालक आणि कोथिंबीरचं छोटंसं शेत. अशी दिसते बघा ताई आपली सरकी. आपल्या सरकीत काही जास्त गवत वगैरे झालेलं नाही आहे, की मोठी आहे. कुठं आहे छोटी, ठीक आहे. जे मागून तुट्या लावलेल्या आपण त्या आहे छोट्या. ह्या आहे आमच्या भाऊच्या वावरातली, सारखीच आहे बघा. पण यांच्या जास्तच तुट्टा पडलेल्या आहे, बघू शकता किती तुट्टा पडलेला आहे. एवढ्या तुट्टाने पडल्या पाहिजे. आमच्या आईने 2दा-3दा लावलं म्हटल्यावर तुट्टाच नाही आपल्या वावरामध्ये. कालच आम्ही फांदाच्या भाजीच्या वड्या केल्या होत्या, तर खूप चविष्ट झाल्या होत्या आणि संपल्या पण. म्हणजे 2 गोळे ठेवले होते, ते पण आम्ही सकाळी तळले बघा ताई. तर ते पण छान लागले. तर आता डायरेक्ट तुम्हाला शेतात वेल दाखवते मी. 2 ठिकाणी वेल आहे बघा फांदाच्या भाजीची आमच्या इथं. तर ज्याला आवडती ते आवर्जून येऊन येतं, ज्यांना आवडत नाही ते काही खात नाही. मला पण आवडत नव्हती, पण आईने जेव्हापासून ते गोळे खाऊ घातले आणि मी त्याचे काप करून तळले, तर मला त्या वड्या पण चांगल्या लागल्या. त्याच्यामुळे मी करून बघितल्या, तर जमल्या त्या छान. आता नेहमी जो आम्ही. तर आलो बघा आपण आंबराईमध्ये. आणि आंबराईमध्ये गवत झालं होतं बघा. तर हे आहे बघा आपला लिंब, आणि लिंबाच्या झाडावर आहे आपल्या फांदाच्या भाजीचा वेल. तर हे बघू शकता, हा मोठा वेल आहे इथं. खालून सुकला मारला आपण, म्हणजे गवत जळायचं औषध. पण वरती बघू शकता किती मोठा आहे, मस्त आहे. आणि तसंच वर चाललेला आहे तो. बघू शकता. दुसरा वेल दाखवते मी तुम्हाला, आणखी दुसऱ्या ठिकाणी पण आहे. चला इथं पण आहे बघा तो वेल ताई. 2 ठिकाणी आमची इथं, एक त्या लिंबावर आहे आणि इकडं बैलावर आहे. तर इकडं बसलेली बघा आरू,
आणि समू चालली तिच्या आजीकडं. तर उद्या लहानी आई आणि मोठी आई दोघी निंदणार आहे. आता भाजीमुळं लहानी आईचं काही जमलं नाही, तर मोठ्या आई एकट्या निंदत होत्या इथं. उद्या दोघी पण निंदन तर लवकर होऊन जाईल. तर बघू शकता पूर्ण सारखीत असं गवत भरलेले. पाऊस चालू असल्यामुळे एवढं गवत वाढलं बघा, नाही तर एवढं गवत होत नाही आमच्या शेतामध्ये. तर बघा ताई, समोर वाटू राहिलं माझी आजी एकटीच निंदू राहिली, लहानी आई भाजी विकू राहिली, मग मम्मी काही निंदू लागत नाही, त्याच्यामुळं कवाची एकटीच निंदू राहिली बघा. ऐकून खुरपं घेतलं आहे ना आता कोण खुरपं घेतलं आणि इकडं निंदणं चालू आहे. असं मारत नसते बाळा, असं निंदत असते. गवताला फटके थोडे देत असते तर असं निंदायचं काम चालू आहे. समोरचं इकडं आरू इकडे खेळतीये. तर मस्त छान ऊन पडलं बघा, आता मस्त वाटू राहिलं. मध्येच आभाळ आलो होतो, असं वाटलं पाऊस येतो काय म्हणून आम्ही काही आलो नव्हतो शेती. आता आलो तर आता संध्याकाळपर्यंत निंदतो आणि मग जातो घरी. असं मोठं गवत असतं ना तर पटपट निघता येतं, पण टाईम लागतो. एवढे बारीक गवतापेक्षा मोठं गवत सरस निघतं. आणि आमच्या वावरामध्ये पहिले मक्का होती, त्या वावरात आहे ना त्या हा ते मक्काच पडलेलं आहे. मक्काच उचललेस कंस उचललेच नाही ते कंस उचललेले आमच्या मामाने, ते तसंच पडले आणि मग तेच उगून आलेले. तर आपल्या पण वावरामध्ये मक्का होती, नंतर गहू होता, पण एक तरी दाणा असं उगला नाही, कारण की आम्ही त्या वाजता उपटून घेतलेलं होतं सगळं. हे बघा निंदल्यावर गण चांगली दिसती सारखी. हे बघ पाऊस पडलेला आहे, पण एकदम भुसभुशीत चाललं निंदायला सगळं. निंदर एकदम निर्मळ दिसतंय. तर हे वावर आता उद्या होऊन जातं आम्हाला तिघीला. उद्या लहानी आई पण येणार आहे आणि मोठी आई मी बघू कोणी भेटलं तर ते लावू. तर असं आहे बघा कसं निर्मळ दिसतं. जवळून दाखवा ते त्याला सरकी आपली. एवढं गवत आहे पण ही सरकी आपल्या त्या सरकीपेक्षा पण भारी आहे. जवळून घ्या सरकी. हे बघ आमच्या आत्याला बी आता शूटिंग काढता येते. काढून राहिल्या तर त्यांनी चांगली शूटिंग घेतली का कमेंट करा. आणि कोणाला सांगणार आहे माझा क्या व्हिडिओ घ्या म्हणून सांगा. त्याच्यापेक्षा आम्ही आमचंच घेतलेलं बरं. सासू नाही मी असं निर्मळ झालं बघा. तिकडं चालू आहे समूचं खेळणं. समू काय करते बघा. तिला शेतात आल्यावर मस्त वाटतं, फक्त माती खायचीच भीती वाटते तिची, बाकी काही नाही. समू मागव आहे. तर आमची सरकी उद्या होईल बघा. उद्या आम्ही सगळे येणार आहे. तुम्हाला निर्मळ झाल्यावर आपल्या दिसती अशी. तर आजचा ब्लॉग आपला छोटाच होता. आणि सोनूला किती टक्के पडले हे मी तुम्हाला संध्याकाळी त्याला विचारून सांगनच. आता या सरकीला काय करा तुम्हीच कमेंट करा ताई. एखाद्या शेतकरी ताई असन निंदू का तणनाशक मारून देऊ पटपट. आली 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 तू तिकडं बैस. तर सोनू आला आता शाळेतून त्याच्या पप्पाला घेऊन. तर किती टक्के पडले बाळा? 82. तर 82% पडले बघा सोनूला. तर मी काही नाराज झाली नाही, कारण की 9वीचा अभ्यासक्रम खूप अवघड असतो आणि त्यांनी छान अभ्यास केला होता. असेच त्याला छान टक्के पडो हीच स्वामीचरणी प्रार्थना आहे माझी. आणि सगळ्याजणी ताई त्याला सांगा की चांगले पडले का बरे पडले का. समू दादाचे टक्के सांगते आज तुला मी. तर 82 आहे ना. गणितामध्ये किती पडले? 32-40 पैकी. आणि मराठीमध्ये 21. तो सगळ्यात कमी सोनूला मराठीमध्ये टक्के पडले. त्याचं कारण बी तो सांग बरं कारण. ते मला वाटलं म्हणजे दुसरा उद्या मॅथचा पेपर होता, मी जास्त की लक्ष दिलं नाही मराठीवरती म्हणून कमी पडले. मी काय म्हणले होते तुला की सोनू मराठीचा अभ्यास कर. अगं मम्मी ते मराठी आहे त्याच्यातलं सगळं येतं मला, माझं सगळं पाठ आहे. तर असं झालं बघा. आणि त्यांनी मराठीचा अभ्यास केला नाही, मराठीमुळे त्याला कमी टक्के पडले. तर ठीक आहे, घटक चाचणीमध्ये 82 भरपूर पडले. असंच अभ्यास करत जा. तर असं आहे बघा ताई. तर सोनू छान टक्के पडले. मला तरी आनंद झाला, जाऊ द्या, कारण की दरवेळेस लेकराला रडावा तुला कमी टक्के पडले ते अजून नाराज होतो. म्हटलं जाऊ द्या चांगले पडले आणि चांगला अभ्यास कर म्हणा त्याला. रोज सकाळी किती आले वे सोनुष पप्पा चांगले पडले ना सोनुष पप्पा? हा 20% कमी पडले. नाही ना हो. कमी पडले 100ला. तसं नका म्हणू ना. अलीकडे बघ. हा अलीकडे. समूला घ्या हो, समूला घ्या, ती खाली आहे. अरे ती पायाजवळ येऊन उभी राहते ना. जा बोल तर तुम्ही सांगा ना 82%. मी म्हणलं ताईला चांगले पडले, म्हणलं मला आवडले, कारण की त्यांना अभ्यास केला हो, दुसरं काही नाही.
तर थोडे कमी पडले, पण मग पडन आहे का नाही. हा तो अजून आता तो लहान आहे म्हणून कमी पडले, मोठ्यापणी जास्त पाडन. म्हणजे आज किती मोठं व्हायचंय. तर असं आहे बघा ताई. तर त्याला सकाळी सकाळी अभ्यास करायला सांगते मी. पारशे तोंडी आहे ना संजोपा. सकाळीच उठलं की पहिले अभ्यास करायचा, ते ध्यानात राहतो. ते उशिरा उठतोय, हा ती चुकू राहिली. तू रातचं लवकर झोपायचं हा आणि सकाळी लवकर उठून उठायचंय. आणि लवकर उठून अभ्यास करायचा. आता करशील ना आजपासून. हो चालेल.